खुशी महोत्सव आला रे आला, मनात आनंद भरला भरला, तर आपल्या तिच्या मार्च या रे या, पटेल ज्वेलर्स समधे खुशी घेऊन जारी. उरण तालुक्यातील न्हावाशेवा पोलीस ठाण्याजवळ पुलाखाली भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात जसखार गावातील रिक्षाचालक किसन सुकीर ठाकूर यांचा दुर्दैवी अंत झालाय. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील महिन्यात त्यांच्या मुलीचं लग्न ठरलेलं असतानाच कुटुंबावर मोठं संकट कोसळलं. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर उतरण असल्याने ओव्हरलोड कंटेनर ट्रेलरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने त्याने पुढे जात असलेल्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या धडकीत रिक्षा पुढे उभ्या असलेल्या ट्रेलर खाली अडकून अपघात घडला. घटनेची तीव्रता इतकी होती की प्रत्यक्षदर्शीही हादरले. सुदैवाने रिक्षामध्ये इतर प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान संबंधित ट्रेलरवर 2 कंटेनर लोड करण्यात आले होते. क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्याने चालकाचं नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. बंदर परिसरात ओव्हरलोडिंगचे प्रकार वाढत असल्याची बाब पुन्हा समोर आली आहे. काही चालकांकडे वैध परवाना नसल्याची किंवा बोगस परवाने वापरले जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर येते. तसंच काही वाहनांची कागदपत्र मुदतबाह्य होऊनही ते रस्त्यावर खुलेआम धावताना दिसतात. दरम्यान या अपघातानंतर ट्रेलर चालक फरार झाला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय. न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी याबाबत माहिती देत पुढील तपास सुरू असल्याचं सांगितलं. दरम्यान उरण तालुका मराठी पत्रकार संघानं या प्रकारावर कठोर भूमिका घेत दोषींवर कारवाई आणि ओव्हरलोडिंग वाहनाविरोधात ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उरण तालुका मराठी पत्रकार संघ या गंभीर प्रकारावर लवकरच आवाज उठवणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांनी दिली आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.